हाय फ्रेंड्स, वेलकम दीपाली सचिन ब्लॉगर्सच्या यूट्यूब चॅनलमध्ये तुमचं सगळ्यांचं स्वागत आहे. बघा आज 7:45 झालेत. मी आता क्लासला चालले. बघा तुम्हाला दाखवते मी कुठं क्लासला चालले ते. आता तर रस्त्याने चालायला सुरुवात केली. बराच टाईम आहे अजून क्लासला जायला पण. चला आपण बघूया आता रस्त्याने मी आता कुठं जाते ते. तर मी कोणता क्लास लावला हे पण तुम्हाला परत प्रश्न पडेल, त्यामुळे आधीच सांगून ठेवते. मी टायपिंगच्या क्लासला जाते. बरेच दिवस झाले जाते मी टायपिंगच्या क्लासला. संध्याकाळी मस्त देवाची आरती वगैरे चालली या साईडला. आपण जाऊयात आता. क्लासच्या जवळजवळ आले आता, पण इकडे सगळे आउट साईड आहे त्याच्यामुळे सगळं शांतता असते या साईडला. जास्त काही गर्दी नसते. मागे होते तिकडं रस्ता होता फुल, तिथं सगळे रस्ते असले त्या साईडला सगळं शाळा कॉलेज इकडं आतमध्ये, त्याच्यामुळे इकडं जास्त काही गर्दी नसते. बाहेर सगळं मार्केट वगैरे, त्यामुळे तिथं गर्दी होती बाहेर. इकडे सगळं शांत आहे. बघा पुढे पण एक स्कूल आहे. बाकी काय सगळे दुकानं आणि स्टोर हे बाकीचं सगळं बिल्डिंग वगैरे सोसायटी तिकडं. सोसायटी असल्यामुळे फार काही गर्दी नाही आतमध्ये. इकडं असे छोटे मोठे शॉप्स आणि ह्याच्यात फक्त इकडं आत. बघा मी 7:56 झालेत आता आणि फायनली मी क्लासच्या समोर पोचले. माझा इथं क्लास आहे. चला मी आता आतमध्ये जाते. बघा आता 9 वाजलेत. 9 वाजून 10 मिनटं झालेत. आज लेट झाला मला जरा. थोडंसं चालू होतं कम्प्युटरचं, संपलं नव्हतं माझं टायपिंग. राहिलेला थोडा पॅरेग्राफ तेवढा कंप्लीट केला. आता बघा निघाले. सगळं शांत झालं आहे. 9 वाजून गेले त्याच्यामुळे जास्त कोणी काही नाहीच आहे. बघा इथं पूर्ण शांत आहे सगळं. खूप कमी लोक असतात 9च्या नंतर. 8 वाजता तरी थोडीफार असतात, पण 9ला तर काही बघायलाच भेटत नाही कोणी एवढ्या. चला आता मी जाते. आणि आज मला एका ठिकाणी पण जायचं आहे. म्हणजे मी त्या दिवसाचे एक बरेच दिवस झालं म्हणजे मी प्लॅनिंग केलं तर आणि वाट पण बघत होते त्या दिवसाची. तर आज मी ते कंप्लीट करणार आहे. कारण तुमच्या सगळ्यांना मी आता सांगते, सचिनला हे काय माहीत नाही, त्यांच्यासाठी सरप्राईज असणार आहे खरं तर. त्यांच्यासाठी मी काहीतरी छोटंसं गिफ्ट घेते. सिल्वरचं घेते. गोल्ड खरंच खूप महाग झालं आहे, त्याच्यामुळे मला सध्या गोल्ड काय पॉसिबल नाही. मी त्यांना गोल्डचे पण गिफ्ट दिलेत, पण आता सध्या मला पॉसिबल नाही गोल्डचं. त्याच्यामुळे मी त्यांना सिल्वर देणार आहे सध्या एक गिफ्ट. अधिक मासात म्हणून द्यायचं आहे मला त्यांच्यासाठी. तर आपण आधी आता मी पटपट चालते, कारण मला उशीर झाला तर ते सोनार पण माझी वाट बघून निघून जाईल. कारण त्याच्यानं माझं बोलणं ऑलरेडी झालेलं आहे. तो बोलला आहे मी थांबतो. एकतर परत मग उशीर झाला तर तो निघून जाईल वाट बघून. मग आधी आपण सोनाराच्या दुकानामध्ये पटकन शॉपमध्ये जाऊयात. आणि काय सचिनसाठी सरप्राईज मस्त गिफ्ट प्लॅन केलं आहे ते आधी मी माझ्या यूट्यूब फॅमिलीला दाखवते. त्याच्यानंतर आपण घरी जाऊन सचिनला पण दाखवूयात ओपन करायला. त्यांना त्याच्यातलं काहीच माहीत नाही आहे. मी स्वतः प्लॅन केलं, स्वतः चूज पण केलं आहे सगळे डिझाईन वगैरे. आणि काय घेणार आहे हे तुम्हाला पण सरप्राईज ठेवणार आहे. थोडा जरा सस्पेन्स राहू द्या. थोड्या वेळाने तुम्हाला पण कळेल की मी काय घेते त्यांच्यासाठी. चला आपण आधी सोनाराच्या दुकानात जाऊयात पटकन. आता मी रस्त्याने रस्त्याने चालत असतानाच मला पिऊचा फोन आलेला. पिऊ मला बोलत होती की मला येताना आंबे वगैरे घेऊन ये. तर तिला बोललं चल येताना घेऊन ते आंबे. तिला आंबे आवडतात खूप जास्त, त्याच्यामुळे मला बोललेली की घेऊन ये येताना. तर आपण तिला त्यांना आधी आंबे घेऊयात आणि त्याच्यानंतर मग आपण दुकानात जाऊयात आपण. तर फ्रेंड्स बघा, आपण आता फायनली आलो आहे दादांच्या दुकानात. हे दादा आहेत बघा, या दुकानाचे मालक आहेत ते. आणि हे पण त्यांच्यासोबत असतात काम करायला, दादा त्यांचेच आहेत ते पण. तर बघा त्यांच्या दुकानात आले मी. आता आपण त्यांचं आधी शॉप वगैरे सगळं बघूयात, त्यांच्याशी बोलूयात आपण. तुमचं सानपाडा सेक्टर 5 मच्छी मार्केटच्या समोर त्यांचं शॉप आहे बघा. बघा तुम्ही त्यांच्याकडून आता ऐकलं त्यांचं शॉप कुठे आहे काय, आणि तुम्ही त्यांचं शॉप पण बघा खूप जास्त छान आहे. व्हरायटीज वगैरे भरपूर आहे त्यांच्याकडे, ज्वेलरीच्या गोल्डमध्ये आणि सिल्वरमध्ये पण, दोन्हीमध्ये भरपूर आहे त्यांचं. तर मी तुम्हाला चला एक एक दाखवते. आधी त्यांच्या सिल्वरच्या आधी आपण बघूयात. आधी बघा सिल्वरमध्ये त्यांच्याकडे पैंजण वगैरे आहेत. आता मी सगळं काही एकदा दाखवत नाही, स्पेशल हवं तर मी एकदा छान ब्लॉग बनवेन त्यांचा. मी त्यांना ते पण मला बोलले की आमच्या एकदा छान मस्त दुकानाचा एकदा ब्लॉग बनवून द्या आम्हाला तुम्ही. बघा त्यांचं आपण पैंजण वगैरे पाहिलेत आता. आणि इकडे बघा हॉलमार्कचे काय बोललं, हॉलमार्कचे 22 कॅरेट 916. बघा त्यांनी सांगितलं त्यांच्याकडे कसे दागिने होतात. तर बघा त्यांनी आपल्याला सांगितले आता त्यांच्याकडे कशा प्रकारची ज्वेलरी. या साईडला बघा इकडे नेकलेस आहेत सगळे, आणि इकडे सगळे या साईडला सगळे छोटे छोटे कानातले आहेत म्हणजे मोठ्यांचे पण आणि
छोट्यांचे पण पूर्ण आहेत बघा या साईडला कानातले त्यांचे सगळे. आणि हे तर सगळे पैंजण तुम्हाला दाखवलेत, पण मी काय पैंजण बघते म्हणजे मी काय पैंजण वगैरे नाही घेणार बघा. मी दुसरं काहीतरी घेणार आहे, तर तुम्हाला पण आता दाखवते आपण काय घेतो ते. चला बघूयात. बघा मी आधीच ऑर्डर देऊन ठेवलेली, त्याच्यामुळे त्यांनी साईडला काढून ठेवलेलं बघा. काढले फायनली त्यांनी. तर आपण बघूयात आता मी सचिनसाठी काय घेतले ते. तर हे बघा, तुम्हाला आता कळलं असेल मी काय घेतले सचिनसाठी. तर मी घेतले ब्रेसलेट. तर चांदीचं ब्रेसलेट आहे हे. तुम्हाला नक्की मला कमेंट करून तुम्ही मला सांगा की कसं वाटलं, तुम्हाला आवडलं की नाही आवडलं ते पण सांगा. डिझाईन कशी काय सांगा, म्हणजे मला तर ही डिझाईन खूप जास्त आवडली. कारण सचिनला सगळं म्हणजे असं नाजूक गोष्टी आवडतात, असं काय भरीव आणि मोठ्या गोष्टीच्या जास्त काय आवडत नाही. बोलतायत त्यांना कसं वाटतं, काय आवडते की नाही. तर चला आपण आता हे पॅक करूयात. त्यांना पैसे दिलेत मी आता. बघा ह्याच्यामध्ये पॅक केले. त्यांचं बघा नाव आहे ज्वेलरीचं, शॉपचं देवनारायण ज्वेलर्स. चला भैया, थँक्यू. बघा आमची दोन कशी माझी वाट बघत बसलेली. तर बघा मी आता घरात आले फायनली. सचिन बघा बसलेत मोबाईलमध्ये काहीतरी करतात. आणि इकडे बघा आत्या, शंभू आणि पिऊ हे तिघंजण काय त्यांचं अभ्यास का तिकडे ती गेम खेळत होती पिवडी त्यांच्या दोघीजणी. आणि इथं शंभू बघा आमचं हे मस्त इंग्लिश प्रायमरचं. बघा मी आता आंबे घेऊन आले मग पटकन दिला पिऊला खायला. पिऊ आणि आत्या चिरून देतात पिऊला आंबा खायला. बघा आमची पिऊ बोलवती तुम्हाला पण ये खायला म्हणून. इकडे बसले सचिन. आणि तुम्हाला विचार पडत असेल सारखं की आमचं शंभू आणि पिऊ दोघेजण सारखे उघडे का असतात, कपडे का घालत नाही. कारण मुंबईमध्ये ना भरपूर गरम होतं बघा. अजून पण पाऊस इकडे एकदाही पडला नाही, त्याच्यामुळे खूप जास्त गरम होतंय. त्याच्यामुळे मग ते दोघांना मग मी घामवतो म्हणून मी थोडं संध्याकाळचं उघडंच ठेवते आणि कधी कधी दुपारचं पण ठेवते उघडं. तर फ्रेंड्स बघा, तुम्हाला माहिती आहे मी आता काहीतरी देणार आहे सरप्राईज. मला नको आहे आंबा, तू खा. तर बघा माहिती आहे हो. मग बरं तुम्हाला वाटतं मी तुम्हाला सरप्राईज देऊ शकते, नाही देऊ शकत पण काय ते आता तुम्हाला थोडं गेस करावं लागणार आहे. बरं बघा आपण बघूया ते काय गेस कर. तुम्हाला तर सगळ्यांना माहिती मी काय आणले, काय देणार आहे. चॉकलेट वगैरे आहे का काय ते पण तुम्ही असं गेस करू शकता. चॉकलेट आहे का अजून काय आहे असं काय. चॉकलेट, हां चॉकलेट आणले का बघा बरं. तर आधी सांगा बरं मी आणलं काय असं नक्की थोडंफार गेस करा, बघू तुमचा अंदाज लागतोय की नाही. वडापाव. हे वडापाव असतोय तर तुम्ही स्वतः खाऊ शकता घेऊन. वडापाव आणायला नको. चॉकलेट असतो. अजून काय आणू शकते मी. तू स्वतः सांग मला काय आणले. बघा आता बघा आपण आता सस्पेन्स क्रिएट नको करायला. आपण आता पटकन दाखवायचं सचिनला आपण काय आणलंय ते. बघू त्यांची रिएक्शन काय आहे ती. तर चला आपण स्टार्ट करूया त्यांना आता सरप्राईज द्यायचं. हे बघा हे तुमचं सरप्राईज आहे. काय अंगठी आणली का काय अजून एक. नाही ती तर तुम्हाला आधीच घेतली अंगठी. आता सारख्या अंगठी नसती माझ्याकडे. पण काय आहे बघा, चेन घेतली काय सोन्याची. ते नाही सांगू शकत. तुमच्याकडे चैन पण आहे ना, मग अजून ते कशाला घेईन मी डबल. मग काय आणलं का सोन्याचं गोल्ड आणलं का काय. बघा बरं ते कसलं दिसतंय. काय आहे ते दिसतंय का काय का पैंजण आहे. ब्रेसलेट आहे का. बरं झालं ओळखलं त्यांनी. मला वाटलं पैंजण वगैरे म्हणतात की काय. ब्रेसलेट घेतलंय माझ्या बायकोने मला. थँक्यू बायको. आवडलं का. आय लव्ह यू बायको. हे काय पण ही मित्रांनो ही धोंड्याची गिफ्ट आहे बघा मला. बघा फ्रेंड्स गिफ्ट केलंय माझ्या बायकोने. तर बघा फ्रेंड्स तुम्हाला सगळ्यांना असं वाटत असेल की हिनी का घेतलं सचिनला ब्रेसलेट. तर स्वतः पण ब्रेसलेट घेऊ शकतो. पण काय आहे ना की ते मला स्वतः बोलले होते धोंड्याच्या महिन्यात अधिक मासात की चला आपण तुला साडी घेऊयात आणि जोडवी वगैरे नवीन करूयात. पण आमच्या ताईंचं आता लग्न झालं मध्ये. तुम्ही आमच्या पाडवी भागमध्ये त्यांचं युट्यूब चॅनल आहे, तो माझा मावस होता. तुम्ही त्याच्या व्हिडिओ चॅनलला तर पाहिलं असेल बऱ्याच लोकांनी. लग्न वगैरे झालेलं लग्न झालं तेव्हाच मला त्यांनी जोडवी वगैरे नवीन केली लग्नात सगळं. तर म्हणून म्हणलं आता नवीन जोडवी 2 महिने तर झालेत, त्याच्यामुळे म्हणलं मला नको आहेत म्हणलं जोडवी वगैरे काही. तर ते बोलले काय अजून पाहिजे असेल तर माग दुसरं मी तुला घेऊन देतो अधिक मासात की नवऱ्यान बायकोला घ्यायचं असतं बोलतात सगळेजण. पण ह्यावेळेस मग मी विचार केला की बाबा चला
नवऱ्यानेच बायकोला काय घ्यायचं ना दरवेळेस, बायको पण नवऱ्याला घेऊ शकते ना काही ना काही. म्हणून मग मी ठरवलं की सचिनला काहीतरी घ्यायचं. पण त्यांना ह्या आधी तर सगळं घेतलं होतं, फक्त की हातातच ब्रेसलेट नव्हतं, अंगठी चेन सगळं झालं. कानात बाळी पण घेतली बघा त्यांना, ती पण झाली. राहिलं होतं की त्यांना म्हणजे ब्रेसलेटच नव्हतं हातात, त्यांच्या नव्हतं काय, चांदीचं पण नव्हतं, गोल्डचं नव्हतं. मग म्हटलं चला आपण ह्यावेळेस त्यांना म्हटलं ब्रेसलेट गिफ्ट करूयात, कारण गोल्डचं घेण्यासारखं सध्या माझं एकटीचं बजेट आहे. हे ब्रेसलेट मी स्वतः एकटीने घेतले, ह्यांचं काय ह्याच्यामध्ये मी पैसे घेतले नाहीत बिलकुल, पण मी माझ्या स्वतःच्याने घेतले. त्याच्यामुळे मग म्हणलं स्वतःच्याने घ्यायचं म्हणलं तर सध्या गोल्डची माझी काय सध्या नाही माझ्याकडे, नसतं मला कॅपॅसिटी नव्हती. त्यांनी सांगितलं बघा माझ्याकडे कॅपॅसिटी नव्हती गोल्ड घेण्याची. त्यामुळे म्हटलं तर आपण सिल्वरमध्ये ह्यावेळेस आमचा अधिक मास सेलिब्रेट करूयात. बघा मी घेतलं छोटंसं गिफ्ट घ्यायला, भरपूर मोठं नाही पण छोटंसं घेतलं, कारण त्यांना पण परिणाम घ्यायला पाहिजे ना. ते स्वतः म्हणजे माझ्यासाठी, पिऊसाठी, शंभूसाठी सगळ्यांसाठी घेतात करतात, पण ते स्वतः असं कधी काही स्वतःहून घेत नाहीत आणि मागत पण नाहीत. त्याच्यामुळे म्हटलं चला आपण स्वतःहून त्यांना काहीतरी घ्यावं. तर तुम्ही मला नक्की कमेंटमध्ये सांगा मी बरोबर केलं की काय चुकीचं केलं, ते पण मला नक्की कमेंट करून सांगा. आणि तुम्हाला माझं हे छोटंसं गिफ्ट मी माझ्या नवऱ्याला दिलेलं, तुम्हाला कसं वाटलं ते मला नक्की कमेंट करून तुम्ही सांगा. लूज तर बघा सचिनने ब्रेसलेट घालून दाखवलं, थोडंसं लूज होतं, थोडं मोठं घेतलंय, पण आहे. आवडलं का नाही नव्हतं तुम्हाला? एक नंबर आवडलं ना? आवडलं. चला बघा, आवडलंय माझ्याकडून काहीतरी घेतलेलं मी त्यांना छोटंसं गिफ्ट असं. तर छान दिसतंय हे मस्त बघा, दिसायला पण डिझाईन पण मस्त आहे ह्याची. तुम्हाला तर मी दुकानातच दाखवलेलं, आणि सचिनच्या हातात तर अजूनच छान दिसते. चला, खुश आहे ना? खुश खुश. बघा ते खुश आहेत, मी पण खुश आहे. बायकोनी गिफ्ट केला मला. चांगलं छान छान. फ्रेंड्स बघा, सचिनला ब्रेसलेट खूप जास्त आवडलं, छान वाटलं त्यांना पण मी घेतलेलं सरप्राईज. आणि तुम्हाला कसं वाटलं मला नक्की कमेंटमध्ये नक्की सांगा. आणि आत्यांना पण छान वाटलं, दोघांना पण. आमच्या पिऊ शंभूला पण छान आवडलं छोटंसं गिफ्ट आमच्या पप्पांचं. बघा सगळ्यांना छान आवडलेले, मस्त सगळं वाढवून एकदम छान, मला तसं पाहिजे होतं सरप्राईज, एकदम तसं मस्त छान झालं. बघा आपण आता हा ब्लॉग आज इथे एंड करूयात, भेटूयात नवीन एका ब्लॉगमध्ये. तोपर्यंत तुम्ही आमच्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. आमचे मागचे व्हिडिओ मी आता जे नवीन टाकायला चालू केले गेल्या वीकपासून, तर तुम्ही नक्की सबस्क्राईब करा चॅनलला. आणि ते सगळे व्हिडिओ तुम्ही आमचे आवर्जून लाईक कमेंट शेअर करा, आवर्जून बघा. आणि असंच आम्हाला तुम्ही छान सपोर्ट करा. आपण भेटूयात नवीन एका ब्लॉगमध्ये.